नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या वडनेर दुमाला येथील बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरड्याच्या मृत्यूनंतर महिनाभरात जवळपास 3 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र तरी देखील अद्याप जयभवानी रोड परिसरातील लवटे डेअरी फार्म, लोणकर मळा, जाचक मळा भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं दिसून येत आहे। 2 दिवसांपूर्वी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास या परिसरात 2 बिबट्यांचं दर्शन झाल्यानं या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलाय। वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा वन विभागाविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा स्थानिक महिला नागरिक योगिता गायकवाड यांनी दिला। जयभवानी रोड येथे संध्याकाळी 6 वाजता दीपक लवटे यांच्या इथे म्हशीचा गोठा आहे आणि त्या गोठ्यावर बिबट्या संध्याकाळी 6 वाजता बसलेला दिसला। जर हा बिबट्या वारंवार जयभवानी रोडमध्ये सतत त्याचं वास्तव्य निर्माण करत असेल तर ते अतिशय भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये झालेलं आहे आणि तो नेहमी 1 महिन्यापासून मनोहर गार्डन, जाचक मळा, लवटे मळा, लोणकर मळा या इथे सतत दिसत आहे। आणि याच्यासाठी जर वन विभाग अधिकारी काय करतायत, वारंवार पिंजरे मागतोय, पिंजरे ते नसल्याचं कारण आपल्याला देत आहे। जर पिंजरे नसेल तर तुमचं काय चाललंय, मग या नागरिकांसाठी सोय काय आहे तुमची? आणि दुसरा विषय असा आहे की आम्ही राजाभाऊ वाजे यांच्याशी चर्चा पण केली या बाबतीत की आपण आतमध्ये सेंटरचे कर्नल यांच्याशी चर्चा करूया, मेजरशी चर्चा करू आणि त्यातून आपल्याला ते भिंत वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचा निधी जर अवेलेबल लागत असेल तर तो आपण खासदार निधीतून देऊया। आणि आमच्या माननीय राजाभाऊ वाजे यांनी याला होकार पण दिलेला आहे, तर आपण त्यातनं उपाययोजना करणार आहोत। पण वन विभाग अधिकाऱ्यांनी यांनी यासाठी उपाययोजना केली पाहिजे अशी नाही, अन्यथा या प्रभागातून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू, आंदोलन करण्यात येणार आहे। नागरिकांसह इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। लवकरात लवकर वन विभाग अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना करावी। नाशिक शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या महिनाभरापूर्वी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी 3 वर्षीय आयुष भगत या चिमुकल्याच्या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। त्यानंतर या परिसरातील 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं असलं तरी अद्याप बिबट्याचं मुक्त संचार असल्यामुळे वन विभाग करतं तरी काय असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। आता गायकवाड यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर वन विभाग काही ठोस पाऊल उचलणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक।